नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस सगळा गाजला तो म्हणजे बॉक्स ऑफिसवरच्या वादामुळे. बॉक्स ऑफिसवरचा कोणता वाद? दोन चित्रपटांचा वाद. एक शाहरुख खानचा आणि काजोलचा बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेल्या जोडीचा चित्रपट दिलवाले, त्याच्यामुळे एकीकडे उत्सुकता होती, दुसरीकडे वाट लावली आणि पिंगा गाण्यामुळे आणि आधी स्वतःच्या प्रोमोमुळे चर्चेत असलेल्या बाजीरावची फिल्म सुद्धा, बाजीराव मस्तानी ही फिल्म सुद्धा रिलीज झालेली आहे. या दोन्ही चित्रपटांभोवती वेगवेगळ्या वादाचं वलय होतं. आपल्याला कल्पना आहे बाजीराव मस्तानी या वादाभोवती, त्यामधल्या अनैतिहासिक गोष्टी, बाजीराव या पात्राचं चित्रण, बाजीराव मस्तानी हे प्रेम आनंदीबाईंचा असणारा त्याला कंगोरा, याच्यातून ज्या प्रकारे फिल्मी प्रकार दाखवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आले. बाकी राहता राहिला एकूणच मेकअपचं, ज्या प्रकारे ती गाणी सादर झाली, गाण्यातले जे शब्द होते त्याच्यावरती सुद्धा टीका झाली की छत्रपतींचे पंतप्रधान असणारे पेशवे असं काही सैनिकांसमोर नाचणार आहेत का, किंवा पेशव्यांच्या पत्नी मस्तानी सोबत पिंगा घालणार आहेत का, असे सुद्धा वाद उपस्थित झाले. त्यामुळे ही गाणी हटवा आणि मग चित्रपट आणा किंवा चित्रपट आणू नका असे सुद्धा वाद उपस्थित झाले होते. दुसरीकडे दिलवाल्याची कॉन्ट्रोवर्सी वेगळी आहे. शाहरुख खाननं काही दिवसांपूर्वी भारतातल्या असहिष्णुतेसंदर्भात विधान केलं होतं. नंतर एका वाहिनीशी बोलताना त्याने ते मागेही घेतलं. त्यामुळे सुद्धा वाद उपस्थित झाला आणि एक मोठं कॅम्पेन सुरू झालं की दिलवालेवर बहिष्कार टाका आणि ते पैसे दुष्काळग्रस्तांना द्या, दान धर्म करा वगैरे वगैरे. पण एकूणच यामुळे या दोन्ही चित्रपट जे एकाच दिवशी रिलीज होणार होते त्याबद्दल प्रचंड आक्षेप, प्रचंड गोंधळ, गदारोळ सुरू झाला. मात्र मुद्दा असा आहे की इतरांनी काय बघावं हे ठरवायचा अधिकार या मंडळींना कोणी दिला? तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, विरोध व्यक्त करा, पण लोकांनी बघायचाच नाही हे मात्र चालणार नाही. याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये आज बाजीराव मस्तानीचा शो काही ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. कोथरूड पाशीचा शो होऊ दिला गेला नाहीये. हे भाजपच्या युवा संघटनेने केलेलं आहे. या सगळ्या अनुषंगाने आपण विषय घेतलेला आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भोवती, कलाविष्काराच्या भोवती ह्या वादाचा पिंगा कशासाठी. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असतील. आपल्यासोबत आता आहेत दिलीप ठाकूर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत, मान्यवर आहेत या क्षेत्रातले, विविध विषयांवरती चित्रपटाच्या विषयक जगताविषयी ते लिहित असतात. त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी समृद्धी पोरे आहे, चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक आहेत आणि खास बाब म्हणजे ज्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणजे त्यांच्याच हेमल कसं ही फिल्म आता ऑस्करच्या शर्यतीत सहभागी झालेली आहे, त्यामुळे तिच्याकडनं सुद्धा मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन सुद्धा करूया त्या निमित्तानं. दिलीप अलोणी आपल्यासोबत असतील, जे बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आहेत. त्यांची काय भूमिका आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत. जयराज साळगावकर, जे बाजीराववरील चरित्रविषयक ग्रंथाचे कर्ते आहेत, लेखक आहेत, ते सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील. आणि गणेश घोष हे शहराध्यक्ष आहेत भाजप युवा मोर्चाचे पुण्याहून. सगळ्यांचं स्वागत. मी दिलीप ठाकूरांपासून सुरुवात करतो. दिलीपजी, गेल्या 2 महिने तुम्ही सुद्धा ही सगळी कॉन्ट्रोवर्सी दोन्ही चित्रपटांबद्दलची बघताय आणि आज तो दिवस उजाडला आणि सगळा गोंधळ घातला गेलेला आहे. गोंधळाच्या पिंग्याबद्दल सगळ्यात पहिलं मी या चित्रपटांसंदर्भात थोडक्यात सांगतो. कालच मी हे दोन्ही चित्रपट लागोपाठ पाहिले. कसं आहे, बाजीराव सुरू होताना जी पहिलीच फ्रेम येते त्या पहिल्या फ्रेममध्ये असं म्हटलं आहे की हे इतिहासाचं चित्रण नाही, कोणत्याही प्रकारचा इतिहास यात मी सांगितलेला नाही आहे, परंतु इतिहासापासून प्रभावित होऊन एक चित्रपट आम्ही निर्माण केलेला आहे आणि तो चित्रपट निर्माण करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही, संस्कृतीला किंवा इतिहासाला धक्का लागणार नाही असं त्यांनी सुरुवातीला दाखवलेलं आहेच. पण त्याच्यावर भाष्य पण आहे. म्हणजे ह्याचा सूर, खरं सांगायचं ना, ह्याचा सूर ना थोडासा त्रास देतो की त्यांनी असं नमूद केलं की तुम्ही हा इतिहास आहे याकडे दुर्लक्ष करून हा चित्रपट बघा. पुढे चित्रपट सुरू होतो. चित्रपटाबद्दल सांगायचं, चित्रपटामध्ये इतिहास नाही, बरं, हे स्पष्ट झालं. मग इतिहास का नाही हा प्रश्न येऊ शकतो. जर तुम्हाला बाजीराव मस्तानीवर चित्रपट काढायचा आहे तर तुम्ही बाजीराव मस्तानी संदर्भातला जो इतिहास आहे त्याला न्याय देणं गरजेचं होतं. तुम्ही तो न्याय न देता तो इतिहास कॅश करण्याचा प्रयत्न करतात, ही भूमिका आणि भावना उघड आहे. याच्याबद्दल आक्षेप येऊ शकतो. नुसता जर चित्रपट पाहिला तर मग ह्या चित्रपटाला बाजीराव मस्तानी हे नाव देता कामा नव्हतं, दुसरं एक नाव द्यायला पाहिजे होतं. मग हे गेटअप चालले असते. चित्रपटाबद्दल सांगायचं तर चित्रपट भव्य आहे. ते तर आपण गेल्या काही दिवसात त्याची जी गाणी आणि सगळे जे पाहतो त्याच्यामधून तर दिसतच आहे. तीच भव्यता संपूर्ण पडद्यावर, संपूर्ण सिनेमावर आलेली आहे. परंतु चित्रपटाचा सगळ्यात मोठा दोष असा आहे, 2-3 दोष आहेत, ते एकेका वेळी सांगतो. एक म्हणजे काशीबाई ह्या मस्तानीच्या अशा सहजपणे जवळ जाताना या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्याचा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. काशीबाई, मगाशी नाव चुकलं माझ्याकडून, काशीबाईंचं मी आनंदीबाई चुकून घेतलं. काशीबाई. खरं तर काशीबाई मस्तानीचा जर तुम्ही तर इतिहास दाखवत नसाल, जर सिनेमा दाखवत आहेत तर काशीबाई मस्तानीचा कुठेतरी द्वेष करतायत असंच ह्या चित्रपटामध्ये आलं असतं तर या चित्रपटाला एक वेगळी उंची प्राप्त झाली असती, चित्रपटामध्ये नाट्य आलं असतं. तर तुम्ही इतिहास जर दाखवत नसाल तर
दुसरी गोष्ट असं आहे की त्या इतक्या सहजपणे भेटतात की मला क्षणभर असं वाटलं या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत की काय. पण त्या सहजतेने त्या पिंगा गाण्यामध्ये एकत्र येतात, नाचतात. गाणं घेतले जकास हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे, नृत्य दिग्दर्शक कौशल्य आहे, त्या दोघींची मेहनत आहे, त्या नृत्य तारकांची मेहनत आहे. परंतु चित्रपटामध्ये आपल्याला कोणत्याही क्षणी उत्कंठ अशी निर्माण होत नाही. हा चित्रपटाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक्स आहे. म्हणजे चित्रपटामध्ये पुढे काय घडेल हे मध्यंतरानंतर आपल्याला सतत जाणवतं की आता हे असंच घडणार, आता हे असंच वळणार. आणि उत्तरार्धामध्ये चित्रपट प्रत्येक पायरीसोबत ढासळत 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 खाली येतो आणि पुढे लांबलेला आहे. तरी सुद्धा चित्रपट चांगला आहे, कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याला अशा प्रकारची एक भव्य कलाकृती संपूर्ण पडद्याभर अशी पाहायला मिळाली. चित्रपटामध्ये दृश्य सौंदर्य आहे. प्रियांका चोप्राचं काम अत्यंत अप्रतिम आहे. तिच्या वाटेला भूमिकेची लांबी जरी कमी आली असली तरी छोट्या छोट्या संवादातून तिने जी आपली अस्वस्थता जी निर्माण केली आहे, मला तर वाटतं की प्रियांका चोप्रा ह्या चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. हे झालं बाजीराव मस्तानी. चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला, बातम्या आहेतच. आता दिलवाले बद्दल जर सांगायचं तर दिलवाले हा शाहरुख खानचा सिनेमा आहे. संपूर्णपणे शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान असा भरलेला आहे. म्हणजे शाहरुख खानच्या सिनेमामध्ये तो सोडून काय कोणी नसतं. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो, चक दे इंडिया सारखा जर सिनेमा सोडला तर त्याच्या कुठल्याही सिनेमाचं नाव जर शाहरुख खान ठेवलं असतं तरी त्याच्या चाहत्यांनी त्याला गर्दी केली असती. आणि आधी त्याच्या चाहत्यांनी शाहरुख खानसाठीच गर्दी केलेली आहे. सिनेमामध्ये काजोलची जी व्यक्तिरेखा आहे ती आल्यानंतर चित्रपटामध्ये रंगत येते. परंतु रोहित शेट्टीकडनं ज्या पद्धतीची आपल्याला अपेक्षा असते, तो मसाला हवा असतो, तर दुर्दैवाने या चित्रपटात नाहीये. तर हे झालं चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल. आता तो वाद चाललाय बाजीराव मस्तानी बद्दलचा वाद. म्हटलं खरं तर समर्थनीय आहे की जर तुम्ही चुकीचं चित्रण दाखवणार असाल तर तो बाजीराव मस्तानी हा सिनेमा नसायला पाहिजे, अशी एक भूमिका आहे. आणि शाहरुख खान बद्दल तो वाद आहे. पण शाहरुख खान बद्दल मला बराच असा गोंधळ होतो की शाहरुख खान हे वेगळ्या प्रकारची वक्तव्य करून उगाच कॉन्ट्रोवर्सी का निर्माण करतो. जर त्याची लोकप्रियता जर कायम आहे, तर त्याच्यावर चाहते प्रेम करतायत, तर अशा पद्धतीची काही विधानं करून तो स्वतःला फोकसमध्ये किंवा वादामध्ये का ओढतोय. कदाचित त्याला सेटबॅक सुद्धा बसू शकतो. आतापर्यंत बसलेला नसेल, परंतु आज जी काय आंदोलनं झाली त्या आंदोलनाचा रोख योग्य होता असं वाटू लागतं. हेच या आंदोलनाचं यश आहे असं मला वाटतं. ती आंदोलनं प्रसिद्धीसाठी केली होती की चॅनलवर येण्यासाठी केली होती, ह्या चर्चेचा भाग वेगळा आहे. परंतु जर बाजीराव मस्तानीमध्ये चुकीचं चित्रण असेल तर त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो. आणि शाहरुख खानचं विधान चुकीचं असेल त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो. आपण दोन्ही मुद्द्यांकडे येण्यासाठी मला समृद्धी पोरेंकडे पण जायचंय आणि दिलीप अलोणी सुद्धा आलेले आहेत. कोणत्याही क्षणी ते आपल्यासोबत आता असणार आहेत. पण यांच्याकडे जाण्यापूर्वी मी फक्त पटकन पुण्याला जाऊन येतो, कारण पुण्यामध्ये आज आंदोलनाचा भडका उडाला. गणेश घोष आपल्यासोबत आहेत. गणेशजी, तुम्ही सिटी प्राईडच्या इकडचा शो, कोथरूड सिटी प्राईडचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला, होऊ पण दिला नाही जी काही माहिती आहे त्यानुसार. एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज होती का? नाही, एकतर त्याच्यामध्ये संजय लीला भन्सळेंना बिलकुल अधिकार नाही. त्यांनी इतिहासाची विटंबना करणं, इतिहास बदलणं हा मूळ त्याच्यातली भावना होती. शूरवीर बाजीराव यांचं नृत्य म्हणजे शेंडी उडवत त्यांचं नृत्य दाखवणं, काशीबाईंबरोबर त्यांचं स्नान करतानाचं दृश्य दाखवणं, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि ती इतिहासाची विटंबना करणार आहे ही भावना आहे आमची. आणि ती आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही ते मांडलेले आहे. संजय लीला भन्सळेंनी जे गणेश घोष, लोकशाही मार्गाने कसं तुम्ही लोकांना बघू दिली नाही फिल्म? तुम्ही सिटी प्राईड कोथरूडची फिल्म बघू दिली नाही लोकांना? आम्ही लोकशाही मार्गाने आव्हान केलं. लोकशाही मार्गानेच आम्ही आव्हान केलं लोकांना, थिएटर मालकांना आव्हान केलं. त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि तो सिनेमा त्यांनी दाखवण्याचा बंद केला. हे तुम्ही चॅनल्सवाले होते त्या ठिकाणी. आम्ही आमचं तीव्र आंदोलन, आमच्या याच्याबद्दलचा तीव्र आक्षेप आम्ही त्या ठिकाणी मांडत होतो. इतिहास बदलण्याचा कोणाला हक्क नाहीये ना. असं इनामदारांनी जे कादंबरीच्या आधारावरती संजय लीला भन्सळेंनी जे हा पिक्चर तयार केलेला आहे तो पूर्ण कल्पनारंजन पिक्चर आहे. त्यामुळे त्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की तुम्हाला जर असंच कल्पनारंजन जर सिनेमा तुम्हाला काढायचा असेल तो सिनेमाचं नाव बदला, त्यातली पात्रांची नावं बदला आणि तुम्हाला वाटेल ते दाखवायचे ते दाखवू शकता त्याच्यामध्ये. बरं, मी सविस्तर येणार आहे पुन्हा गणेश घोषांकडे, पण तत्पूर्वी मी स्टुडिओमध्ये येतो आणि आता मी समृद्धीजी तुमच्याकडे येतोय. हे दोन्ही वाद तुमच्या समोर आहेत, तुम्ही स्वतः फिल्म निर्माते आहेत, तुम्ही या दोन्ही वादांकडे कसं पाहताय? मला अत्यंत चुकीचं वाटतंय, कारण की कुणी काही करायला घेतलं आणि त्याच्यावर पटकनच बोलणं फार सोपं असतं. आजपर्यंत बाजीराव मस्तानी किंवा बाजीरावांवर सिनेमा करायसाठी हा विषय सगळ्यांसाठी उघडा होता.
कुणीतरी समोर आलं आणि हा विषय घेतला आणि सिनेमा करायला घेतला. पहिले मला त्यांचं खूप मोठं कौतुक करायचंय की हा असा विषय घेऊन कोणीतरी सिनेमा करतंय. त्याच्यानंतर मला माहिती आहे निश्चितच त्यांनी त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय हे करू शकणार नाही. आता त्याच्यात हे असायला हवं होतं, ते असायला हवं होतं, ते असायला होतं, अशी जी काही लोक. आता माझ्यासमोर एक आलं की नृत्य का दाखवलं, कारण आता जो पिंगा हा जो खेळ आहे हा हळदी कुंकाच्या वेळेला बहुतेक बायका खेळत असतात आणि आपल्या इतिहासामध्ये काशीबाईंनी मस्तानीला हळदी कुंकवाला बोलवलं होतं ह्याची नोंद आहे. तर त्यावेळेला कदाचित तो स्वप्नदृश्य म्हणा किंवा तो जो त्यांना दाखवायचा होता तो अतिशय सुंदर पद्धतीने त्याची लाईट सिस्टीम, त्याच्या कपड्यांचे रंग, एवढंच काय त्यावेळेला अंधुक प्रकाश असायचा कारण नुसतेच दिवे असायचे. ते इतकं कल्पकतेने आणि सुंदर केलेलं आहे डायरेक्टरचं. तर मी त्याला, मला असं वाटतं की त्याला 100%. तुम्ही दिलीप ठाकूरांच्या मताशी सहमत नाही आहात? कारण त्यांनी आमच्या यापूर्वीच्या सुद्धा चर्चेत ते होते आणि ते म्हणाले की एकतर असा संदर्भ खूप क्वचित, म्हणजे तुम्ही जो म्हणताय तो संदर्भ एका कुठल्या तरी ठिकाणी आलेला आहे जे अधिकृत साधन नाही आहे, आणि काशीबाई आणि मस्तानी एकत्र येऊन पिंगा वगैरे घालतील वगैरे या गोष्टी खूपच पुढच्या आहेत अगदी. नाही, मला काय म्हणायचं आहे की तुमच्या तिथे आपल्याला इतिहासात जे ज्यांनी लिहिलंय ते प्रत्यक्ष काशीबाईंनी आणि मस्तानींनी ही कहाणी कुठेही लिहिलेली नाही आहे. मला म्हणायचं इतिहासाचा मला फार मान आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा कुणीतरी ते लिहिलेलंच आहे की असं असं झालं होतं. पण त्या दोघी पिंगा नव्हता घातला, नाही, हळदी कुंकू आल्यानंतर पिंगा घातला की नाही घातला हे कुणाला माहित नाही. पिंगा हा अतिशय मराठी लोकांचा हळदी कुंकाला खेळण्याचा खेळ आहे. सगळ्या बायका तो खेळत असतात. त्याच्यामुळे मला तिथे कुठेही तुम्हाला असं म्हणायचं बुंदेलखंडावरून आलेली मस्तानी ही मराठी पिंगा सुद्धा इतक्या सुंदरपणे घालत असेल असं तुम्हाला वाटतंय? असा तुमचा दावा आहे? मला असं वाटतं घालत पण असेल, काही हरकत नाही. तिने ज्या नाचणाऱ्या त्या 4 मुलींचा 2 स्टेप बघितल्यानंतर एक हुशार स्त्री ती करूच शकते. एक स्त्री म्हणून मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये अतिशय अगदी भरतनाट्यमच्या वेगळ्या वेगळ्या काही अशा स्टेप्स नाही आहेत, पण हा तरी पण एक चित्रपट आहे. पण तुमचं म्हणणं की या क्रिएटिव्हिटीला विरोध अशा प्रकारे होता का? अशा प्रकारे होता का म्हणे. दुसरी गोष्ट शाहरुख खानच्या बद्दल मला बोलायचंय. नाही, बोलू द्या गणेश, मी येतो तुमच्याकडे. आधी समृद्धीजींना बोलणं पूर्ण करू द्या. समृद्धी, बोला तुम्ही. मला असं वाटतंय की याच्यामध्ये जसं काही वेळेला हे बोललं गेलं की काशीबाईंचा पहिलेपासून त्यांना गुडघ्याचा त्रास होता, कंबरदुखी होती, तरी पण त्या कशा नाचल्या. आता लग्न झाल्याबरोबरच त्या कंबरदुखी आणि गुडघ्याचा त्रास घेऊन आल्या. असं हे जे सगळं आहे ना, हे बोलणं मला असं वाटतं की कुठली कलाकृती केल्याच्या हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच हे वाद सुरू होते. तर मला तिथेच म्हणायचं की तुम्ही आधी बघून घ्या त्यांनी काय दाखवलंय, त्याच्यानंतर बोला. म्हणजे काही लोकांची ही एक मनस्थितीच असते की काहीतरी आलं की मी वेगळा कसा बोलेन. त्याच्यामुळे मला पहिलं म्हणायचं की काही चुका माणसं करतात. डायरेक्टर म्हणून, प्रोड्युसर म्हणून काही कलाकृती करायला गेल्यानंतर 4 लोकांना तुम्ही काय म्हणतात त्याला सुखावू शकता, पण 4 लोकांना ती गोष्ट पटू पण शकत नाही, ही नेहमी साहजिक असते. तर ती त्यांच्या बाजूने झालं असेल. दुसरी गोष्ट मी येते शाहरुख खानच्या याच्यावर. मी आजच सकाळी बऱ्याच ठिकाणी की पाकिस्तानमध्ये एका माणसाने काहीतरी सांगितलं की हिंदुस्थानामध्ये याला तुम्ही विरोध चाललाय तर आपण शाहरुख खानला खूप हे केलं पाहिजे. एक जे काही त्यांनी बोलले तो म्हणजे आता ज्या पद्धतीने डिजिटल मीडियावर हे पसरलं जात आहे ते म्हणजे पूर्ण पाकिस्तान बोलतोय असं चित्रण समोर येत आहे. हे फार घातक आहे. ही माणसं, या माणसांनी अशा गोष्टी करू नये. मला असं वाटतं ह्या बाजूने किंवा त्याही बाजूने एक चित्रपट बनताना त्याच्यामध्ये एकटा शाहरुख खान नसतो. स्पॉट बॉईज पासून तर प्रत्येक माणसाचं ते स्वप्न असतं. त्याच्यामुळे त्या चित्रपटाला बंद पाडणं हे फार सोपं काम आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने एनकरेज करून पुढे आणणं हे माणसांनी करावं असं मला वाटतं. मी गणेश आणि जयराज साळगावकरांकडे जाण्यापूर्वी जयराज साळगावकर थोड्याच क्षणांमध्ये आपल्यासोबत असतील, पण दरम्यान मी दिलीप अलोणींकडेच होतो. दिलीप अलोणीची या मुळात तुमचा संबंध मी खास करून फक्त बाजीराव मस्तानी पुरता तुमच्या मताचं महत्व जास्त असणार आहे. याला जो विरोध आज झाला आणि आज आतापर्यंत होतोय त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे जे लोक याला विरोध करतात त्यांनी त्या चित्रपटाचं ट्रेलर तरी बघितलं आहे की नाही इंटरनेटवर मला माहित नाही. कारण की विरोध करणारे बरेच जण माझ्याशी बोलले आहेत आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही बघितलंय का ट्रेलर, तर नाही, या व्यक्तीने मला सांगितलं हा लेख वाचला, ही बातमी वाचली, अशा तऱ्हेचे. मला खात्री आहे की 100 पैकी जास्तीत जास्त 2 जणांनी ते ट्रेलर सुद्धा बघितलं असेल. आता ज्या तऱ्हेने अशा अफवा पसरवल्या जातात आहे की संजय भन्साली सारख्या नॉन मराठी माणसाने हे केलंय आणि असं केलंय तसं केलंय. पहिली गोष्ट म्हणजे बाजीराव मस्तानी यांच्यावर 120 कोटी रुपये खर्च करून आजपर्यंत कुठल्याही मराठी माणसाने चित्रपट बनवला नाही. या चित्रपटामुळे बाजीराव मस्तानी यांचं नाव पूर्ण त्रिखंडामध्ये प्रसिद्ध होणार आहे, जगामध्ये सगळीकडे.
दुसरं म्हणजे बाजीराव हा अजिंक्य वीर होता आणि त्याची अजिंक्यता, त्याची वीरता या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. आता जर बाजीरावचं मस्तानीवर एवढं प्रेम होतं तर तो नाचू का नसेल शकेल? क्वाईट पॉसिबल. हिस्ट्रीमध्ये तो नाचू तुम्हाला नाही. आलोनीजी तुम्ही आता तुम्ही आणि समृद्धी एका लाईनवरती बोलायला लागल्या. तुमचं असं म्हणणं आहे मराठा साम्राज्याचा प्रतिनिधी प्रधानमंत्री, छत्रपतींचा प्रधानमंत्री हा वाट लावली नावाच्या शब्दांसह गाणं गात असेल आणि नाचत असेल असं तुम्हाला म्हणायचं नाही, आहे? समृद्धीचं नाव याच्यात येऊ नये. फक्त त्या वाट लावली या शब्दावर तो नाचत असेल, याच्यावर माझा थोडं पण नाचत असेल, बाकीचं गाणं सोडा. नाही, समृद्धी मला तुम्हाला पण वाटतंय की नाचत बाजीराव असेल, नाचत असेल? 100% सर नाचत मला काय असेल. म्हणायचंय की हिंदी चित्रपटामध्ये हिरो हिरोईन अतिशय सुंदर आवाजात गातात, बरोबर आहे. त्यांना कवित्व लगेच येतं. ते खरंच होतं का? आपण त्या गोष्टीला मुभा देतो आणि आपण ते जेव्हा करतात तेव्हा त्यांचं असं तेव्हा म्हणणं आहे की सिनेमॅटिक हा लिबर्टी सिनेमॅटिक लिबर्टी माझं हे आहे. म्हणणं एक मिनिट सर, मॅडम मला बोलू द्या. ही बायोपिक नाहीये, ही डॉक्युमेंटरी नाहीये. हा निखळ मनोरंजनाकरता बनवलेला सिनेमा आहे. ज्यांना डॉक्युमेंटरी बनवायची असेल बाजीराववर त्यांनी स्वतःच्या पैशाने ती बनवावी. यामध्ये जर बाजीरावाला विकृत दाखवलं असतं किंवा असा काही इतिहास दाखवला असता की ज्यामुळे त्याचं नाव बदनाम होत आहे तर मी मानलं असतं. चित्रपट अतिशय सुंदर आहे. जेव्हा तो नाचतो तेव्हा तो वीररसामध्ये नाचतोय. त्याच्यामध्ये कुठेही एखाद्या हिजड्यासारखे त्याचे हावभाव नाही आहेत. तो रिअल वीर दिसतो. ते महत्वाचं आहे. पुन्हा पिंगा या गाण्यामध्ये सुद्धा त्या दोघी जेव्हा एकत्र नाचतात ते अतिशय सुंदर आहे. एक बायको आहे, तिच्या नवऱ्याने एक नवीन बाई आणलेली आहे. ती त्याची पत्नी असेल त्या काळाप्रमाणे, पण तरी त्यांची एक स्पर्धा आहे. आणि मस्तानी ही जास्त आवडतीये, त्यामुळे काशीबाईच्या मनाची घालमेल तिथे जाणवते. आणि त्या दोघही अत्यंत समर्थ ऍक्ट्रेसेस आहेत. त्यांनी ते इतकं छान दाखवलंय. पुन्हा त्या नाटकात खूपसा त्या गाण्यामध्ये, त्या डान्समध्ये खूपसा मराठीपणा आहे. या दोघींनी आणि जे सेट्स आहेत ते स्पेक्टॅक्युलर आहेत. बाजीरावाला म्हणजे मी तर म्हणेल मुघले आझम नंतर आज हीच कलाकृती आहे. आम्ही ही खरंच लहानपणी एका अर्थानं कलाकृती आहे, कारण ते जे महाल दाखवले ते सुद्धा मुघल स्थापत्य शैलीतले, ते मराठा स्थापत्य शैलीतले नाहीत आलोनी. त्यामुळे तुम्ही जे कौतुक करताय ते अनैतिहासिक कौतुक आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एक कुठली तरी पात्र घ्या, त्याला काहीतरी ऐतिहासिक एक नगरी, जसं बाहुबली आहे तसा तुम्ही एक बाहुबली बनवा, त्याची एक हिरोईन दाखवा आणि त्याचा एक अफेअर दाखवा, तर दाखवायला हरकत नाही. पण बाजीराव दाखवायचा आहे आणि त्याच्या तोंडी वाट लावली असणार आहे. काशीबाई दाखवायचे आणि त्या पिंगा घालतायत आणि जो महाल दाखवताय तो मुघल स्थापत्य शैलीतला जो शनिवार वाड्यात नव्हता. या सगळ्याला तुम्ही फक्त खपवून घेणार आहात आलोनी. हो, कारण हे सगळं तुम्हाला लागणार आहे. कारण ती स्पेक्टॅक्युलर कलाकृती आहे. जर आपण मॅडम एक मिनिट, जर आपण मी येतो कादंबऱ्या समृद्धी वाचल्या, समजा पुरंदरेंनी लिहिलेली असो कुठली असो, त्याच्यात बरेच काही नाजूक संवाद असतात. शिवाजी महाराज त्यांच्या पत्नीबरोबर स्वामी कादंबरीबद्दल, तर तसं खरंच घडलं असेल का त्या काळामध्ये? खूपशा गोष्टी एक्झॅक्टली त्या कादंबऱ्या आहेत. त्या संवादामध्ये एकदम बाजीराव म्हणतात डॅमिट, काय आदिलशाही आपल्यावरती कोसळलेली, असं डॅमिट तर म्हणणार नाही ना बाजीराव. ते आता इथे या चाललेलं आहे. चित्रपटात डॅमिट आहे का? मी तेच म्हणतोय, ज्या प्रकारे सगळं चाललेलं आहे, वाट लावली येऊ शकतं तर फक्त एक इंग्लिश शब्द टाकला असता तर काय फरक पडला असता? नाही, पण वाट लावली होतेच नाही तरी. त्या इंग्रज दिवशी नव्हते त्यावेळी. त्या काळी तो वाक्यप्रचार असू शकतो. आपल्याजवळ ऐतिहासिक पुरावा आहे तसा नव्हता. ठीक आहे, मी गणेशकडे जाणे. गणेश, मी तुमच्याकडे येतोय. मला कल्पना आहे तुम्हाला खूप बोलायचं आहे. फक्त समृद्धी पोरेंची एक कमेंट घेऊन मी तुमच्याकडे येतो. समृद्धी काय म्हणते? मला एकच म्हणायचंय, जसं तुमचा डॅमिट हा शब्द त्याच्यामध्ये खरोखर नाही, आपण वेगळ्या बाजूला चालू. याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एक दिसतोय की ही कलाकृती आहे ती बंद पाडणं तर फारच चुकीचं आहे. पण त्याही पेक्षा पुढे एक आज आपला हिंदू मुस्लिम ह्या विषयावर इतका मोठा लढा आजही चाललेला आहे. आपल्या समाजामध्ये बारीक ह्या गोष्टी चालूच असतात. अनेक लोक त्या गोष्टीला घेऊन राजकारण करतात. त्यावेळेला एक मुस्लिम राणी, तिच्याशी लग्न केलं, तिच्या मुलाची मौंजत सुद्धा होत होती. हा जो विषय आहे हा खूप सुंदर आहे, ज्याच्यामधून आपण एक आपल्या समाजामध्ये एक छान, ते सोडून आपण भलत्या गोष्टी, कारण कुणीतरी काहीतरी केलं की मी वेगळा सूर लावून वेगळा कसा स्वतःला प्रूव्ह करेल. तर मला आता हे बंद पाडण्याच्या याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे वैयक्तिक एक वेगळे वेगळे स्वार्थ याच्यामध्ये दिसतात. हा चित्रपट बंद पाडणं माझ्या दृष्टीने फार चुकीचं वाटतंय मला. गणेश, तुमची कमेंट. जर का तुमचा विरोध होता तो तुम्ही व्यक्त करा. इथपर्यंत कदाचित ठीक आहे लोकशाही मार्गाने, पण विरोध बघायलाच देणार नाही हेच झालेलं आहे. आमच्याला हवा तसाच इतिहास मांडला गेला पाहिजे, ही जबरदस्ती का? तुमचं सरकार आलंय म्हणून वरती नरेंद्र खाली देवेंद्र? नाही, बिलकुल नाही. एकतर पहिल्यांदा ह्या चित्रपटाला आमचा त्याच्यामधले काही क्षण आहेत ते चित्रित केलेले, एकदम विठंबना केल्या पद्धतीने चित्रित केलेत, ह्याला आमचा विरोध आहे. आपण चित्रपट
करत असताना हा इतिहासावरती आधारित चित्रपट करताय. बाजीराव मस्तानी हे सारा देशामध्ये प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहेत. पराक्रमी बाजीरावांच्या जीवनावरती तुम्ही चित्रपट करता आहात. त्याच्यावरती तुम्हाला इतिहास बदलण्याचा तुम्हाला अधिकार नाही ना. तुम्ही चांगले दाखवा, त्यांची पराक्रम दाखवा. बाजीराव मस्तानींमधलं तुम्ही त्यांचं निखळ प्रेम दाखवा त्याच्यामध्ये म्हणजे जसं हिंदू मुस्लिम ऐक्य त्याच्यात दिसतं. जसं मस्तानींनी त्यांच्या मुलाचं नाव शमशेर बहादर उर्फ कृष्ण असं ठेवलं. ह्याच्या म्हणजे त्यांची भावना दाखवा. मस्तानी ही कृष्णाजी हे ठरवून द्या ना, संजय लीला भन्साळींना ठरवून द्या ना. गणेश घोष तुम्ही कसं काय ठरवणार आहे? तुम्हीच करायचा होता सिनेमा. नाही माझं त्याच्यामध्ये ऐकून घ्या ना. आम्ही चित्रपट बंद करा. हा का बंद करा तर या चित्रपटामध्ये जे काही इतिहासाची विटंबना होत आहे म्हणून चित्रपट दाखवू नका. समाजासमोर दाखवत असताना या पराक्रम पुरुषाचे तुम्ही चरित्र दाखवताय, तो आदर्श समाजाला राहील असंच दाखवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये बाजीराव हे शेंडी उडवत नसतात आणि बाजीराव काशीबाई बरोबर कसे स्नान करतात, त्यांच्या वैयक्तिक जीवन कसं आहे, कसं ते व्यतीत करतात असं दाखवणं योग्य आहे का? गणेश घोष मगाचपासूनच्या चर्चेमध्ये बाकीचे मान्यवर युद्धाबद्दल बोलतायत, प्रेमाबद्दल बोलतायत. तुम्हालाच काय ती आंघोळ आणि शेंडी दिसते? तुम्हालाच काय ती आंघोळ आणि शेंडी दिसते? बाजीराव, शूरवीर बाजीराव आणि मस्तानींमधलं जे निखळ प्रेम आहे ते तुम्ही समाजासमोर दाखवा. आम्ही म्हणत नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्या पलीकडे तुम्ही म्हणजे त्यांनी काही दाखवायचं आणि सर्वांनी सहन करायचं अशी लोकशाही. मी तोपर्यंत जयराज साळगावकर आपल्यासोबत फोनद्वारे आहेत. जयराजजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जयराजजी माझा आवाज पोहोचतोय? हो, ऐकू येतोय. जयराजजी माफ करा, मला इथल्या सगळ्या चर्चेमध्ये मी तुमच्याकडे लगेच येऊ शकलो नव्हतो. जयराज साळगावकर यांनी बाजीरावांबद्दलचा चरित्रात्मक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. स्वतः हिंदू धर्माचे आणि एकूण इतिहास परंपरांचे अभ्यासक आहे जयराज साळगावकर. जयराजजी, आज या चित्रपटाला ज्या प्रकारे विरोध होतोय, तुमचा सुद्धा विरोध अगदी पहिला यापूर्वीच्या चर्चांमध्ये तुम्ही व्यक्त केलेला आहे, पण ज्या प्रकारचा विरोध, थिएटर बंद पडणे, शो होऊ न देणे, लोकांना रोखणे, अशा प्रकारे हा विरोध व्हायला हवा होता? नाही, ही दंडेलशाही मला मान्य नाही. कारण संजय लीला भन्साळींना चित्रपट करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी केलाय. त्यातल्या गोष्टी काही चूक आम्हाला वाटल्या, आमची मनं दुखवली गेली. आम्हाला असं वाटलं की जसं आहे की हा मध्ये बोलू नका, मला बोलू दे, इतिहासाला धरून नाही असं जरी मला वाटलं तरी मी त्याची नोंद केली पाहिजे, त्याची आता इंटरनेटवर नोंद केली पाहिजे की या चित्रपटाला विरोध झाला होता आणि प्रेक्षक ठरवतील तो चित्रपट चांगला आहे का वाईट आहे. याच्यामध्ये जबरदस्ती करून आम्ही तो बंद पाडणार वगैरे हे शोभत नाही आपल्याला, असं मला वाटतं. पण जयराजजी, आपल्यासोबत इथे दिलीप अलोणी हे गृहस्थ आहेत, बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आहेत. त्यांचं म्हणणं आहे की चित्रपट सुंदर आहे आणि त्यातली जी क्रिएटिव्ह लिबर्टी त्यांनी घेतलेली आहे ती अगदी नसेलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे वीररसात नाचलेले बाजीराव असतील, नाहीतर काशीबाई आणि मस्तानीने घातलेला पिंगा असेल, तो आपण आवडीने बघितला पाहिजे. याच दोन मुद्द्यांबद्दल तुमचा आक्षेप होता, पण तो अलोणीनं पटत नाहीये. त्याचं अलाउणींचं मत आहे, माझं मत तसं नाहीये. मला वाटतं त्यांनी जी लिबर्टी घ्यायला पाहिजे जी एक साधारणतः लिबर्टी घेतली जाते, ही डॉक्युमेंटरी नाही आहे माझ्याकडे, लिबर्टी घेतली जाते, त्याची त्यांनी मर्यादा ओलांडली असं मला वाटतं. त्याच्यामुळे लोकांची मनं दुखावली, माझ्यासारख्या लोकांची मनं दुखावली गेली की जो युद्ध लढणारा जो बाजीराव आहे आणि इतिहास आणि सत्य याच्यामध्ये अनेक वेळा फरक असतो. बर्ट्रांड रसेलने याच्यावर एक पुस्तक लिहिलंय, मिथ अँड रियालिटी म्हणून, किंवा सेतू माधवराव पगडीने पुस्तक लिहिलेलं आहे सत्य आणि विपर्यास म्हणून. जसं की पद्मिनीचा जो सगळा सांगितला जातो एपिसोड, तो इतिहासात कुठे नाहीच आहे, किंवा अनारकलीचाही एपिसोड कुठे इतिहासात आहे. परंतु या गोष्टी जशा ग्रे एरियात आहेत, झालेल्या नाहीयेत, तसं बाजीरावाबद्दल नाहीये. काशीबाई आणि मस्तानी या नाचू शकत नाही एकत्र, त्या नांदल्याच नाही. तसा विपर्यास त्यांनी केलेला आहे आणि त्याच्याविषयी आपण निषेध नोंदवायला पाहिजे. त्याच वेळेला वाईटातून चांगलं घडतं तसं अनेक लोकांनी, जसं ट्रेलर 2% लोकांनी बघितलं असं म्हणाले की अनेक लोकांना 2 बाजीराव होतेही माहित नाही. ते संजय लीला भन्साळींमुळे आपल्याला कळलं. आता पुस्तक लिहून ते फार तर 25,000 लोकांनी वाचलं, आता 25 लाख लोकांना कळलं की पहिला बाजीराव हा वेगळा होता आणि तो योद्धा होता, तो अजिंक्य योद्धा होता. त्याची ओळख आजच्या जनरेशनला संजय लीला भन्साळी यांनी ज्या काही
मर्यादा सोडून चुका केल्या. बरं. त्या चुकांमुळे आणि त्याच्यावर आमच्यासारख्या लोकांनी ज्या काही चर्चा केल्या आपल्या बरं, पण मी जयराजी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक इंटरेस्टिंग मुद्दा अलोडींचा आहे जो मी नंतर तुम्हाला विचारणार आहे की या निमित्तानं काय 100-150 कोटी घालून कोणीतरी मराठी आणि मराठा साम्राज्याच्या पंतप्रतिनिधी प्रधानमंत्र्यावरती कोणी चित्रपट काढलेला आहे, तर जरा मोठं मन दाखवून त्याचं स्वागत का करत नाही असा त्यांनी मुद्दा मांडला होता.